हा here last point. नवीन पॉइंट पाहणार आहेत आपण के प्लस लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. काय पाहणार आहेत? के प्लस लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. के प्लस लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. मोशन प्लॅनेटच्या मोशनच्या संदर्भात सायंटिस्ट केपलरने मांडलेले लॉ. एक पहिला लॉ आहे. पहिल्या लॉला केपलर्स फर्स्ट लॉ म्हणतात. फर्स्ट लॉ. त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट मध्ये काय, समजा या ठिकाणी पहा, मी इलिप्स काढतो, अंडाकृती काढतो. हा अंडाकृती, ते अंडाकृती काढते फिगर. मग हा जो ऍक्सिस आहे हा आडवा ऍक्सिस कसा आहे रे? लांब आहे. आणि याची लांबी कशी? कमी. म्हणून याला म्हणतात मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस. आणि याला म्हणतात मायनर ऍक्सिस. मायनर ऍक्सिस. या मेजर ऍक्सिस वरती या सेंटर पासून सारख्याच अंतरावरती दोन पॉइंट आहेत. या दोन पॉइंटला हा फोकस आहे. तर फोकसचं सिंग्युलर फोकस म्हणतो आणि प्लुरल फोसाय म्हणतात किंवा फोकाय म्हणतात. फोकस त्याचं प्लुरल काय? फोसाय किंवा फोकाय. या दोन्ही पैकी एका फोकसला इथं सूर्य असतो. दॅट इज द सन. हा सन. सन सेंटरला नसतो, फोकस वरती असतो. सन सेंटरला नसतो, फोकस वरती असतो. मग सर्वची सर्व प्लॅनेट, समजा हा एक प्लॅनेट आहे, मग दुसऱ्या ऑर्बिटमध्ये दुसरा प्लॅनेट असेल, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये तिसरा असेल, आणि मग हा प्लॅनेट सूर्याच्या भोवती या कक्षेमध्ये फिरतो. इथं आला तर जवळ येईल सूर्यापाशी, इथं गेला तर सर्वात दूर असेल. ही पॉइंट आहे तो पेरिजी आणि हा पॉइंट आहे तो अपोजी. कारण पेरिजीला सूर्याच्या जवळ येत असतो प्लॅनेट आणि अपोजीला सूर्यापासून खूप दूर असतो. मग या ठिकाणी केपलर्स लॉ काय सांगतो? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व राउंड टू द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट and sun कुठे situated at one of the focus of ellipse. It is statement. Every planet revolve round to sun in elliptical orbit and sun is situated at one of
दोन्हीपैकी एक, वन ऑफ द फोकस ऑफ ellipse. Ellipse. It is the first law, Kepler's first law. It is the Kepler's first law किंवा त्यालाच लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात. लॉ ऑफ ऑर्बिट, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात हे सांगितलं. आता सेकंड काय रे, केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ यालाच ऑर मध्ये लॉ ऑफ एरिया म्हणतात. एरिया म्हणतात. कन्सिडर हियर, समजा हे इलिप्स आहे, हा मेजर ऍक्सिस, हा मायनर ऍक्सिस आणि हा सूर्य, दॅट द सन. समजा या ठिकाणी हा प्लॅनेट आहे सुरुवातीचा, हा प्लॅनेट P1 या पोझिशनला, P1 पासून P2 या पोझिशनला गेला. किती वेळेत गेला? समजा dt या वेळेत गेला, dt या वेळेत P1 to P2 गेला. मग सूर्य, पृथ्वी, प्लॅनेट ज्या वेळेस या ठिकाणी P1 या पोझिशनला आहे, तर मी या ठिकाणी पोझिशन वेक्टर काढतो किंवा रेडियस वेक्टर काढतो सूर्यापासून. ही रेडियस वेक्टर, ही रेडियस वेक्टर काढली. कुठून काढली? सन टू द पोझिशन ऑफ प्लॅनेट. सन टू द पोझिशन ऑफ प्लॅनेट. जसजसा प्लॅनेट पुढे पुढे जाईल तसतशी या ठिकाणी या रेडियस वेक्टरची डायरेक्शन बदलेल आणि P2 ला आला की या ठिकाणी ही रेडियस वेक्टरची डायरेक्शन. मग dt या वेळेत P1 टू P2 गेला तर या रेडियस वेक्टरने झाडून घेतलेलं, झाडून म्हणतोय मी, स्वीप म्हणजे झाडणे, स्वेप्ट केलेला एरिया आहे हा एरिया कन्सिडर करू आपण डी. समजा प्लॅनेट इथं आला, P2 पासून इथं आला P3 आणि P3 टू P4 हा dt या वेळेतच, हा जेवढा वेळ आहे तेवढ्याच वेळेत P3 टू P4 गेला. त्यावेळेस देखील हा स्विफ्ट केलेला एरिया रेडियस वेक्टर, हा एरिया टोटल, हा टोटल एरिया, हाही एरिया तेवढा स्विफ्ट करतो. म्हणजेच काय, हा वेळ आणि हा वेळ जर सारखा असेल तर हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ सारखं असेल. मग dt या वेळेत dA एवढं क्षेत्रफळ स्वेप्ट करतो, तर 1 सेकंदात किती? dA/dt. मग इथला dt आणि इथला dt जर सारखा असेल तर हे dA आणि हे dA सारखं राहतं. याचा अर्थ हे कॉन्स्टंट राहतं dA/dt. याला म्हणतात एरिया व्हेलॉसिटी, म्हणजे एरियल व्हेलॉसिटी. एरियल व्हेलॉसिटी ही कशी? दॅट इज द कॉन्स्टंट. दॅट इज द कॉन्स्टंट. दॅट इज द कॉन्स्टंट. मग स्टेटमेंट काय येईल? स्टेटमेंट काय येईल? द रेडियस वेक्टर drawn from sun to ocean of planet swept
equal area in equal interval of time. Interval of time. It is the statement of Kepler's second law. The radius vector drawn from sun to the position of planet swept equal area in equal interval of time. मग P1 to P2 तो T या वेळेत आणि P3 to P4 T या वेळेतच. जर गेला असेल तर या दोन्ही वेळेत स्वेप्ट केलेला एरिया सेम असेल. बरोबर आहे का? याचा अर्थ dA by dt it is the constant change in area with respect to the time. It is the constant. याचा अर्थ aerial velocity is constant. Then Kepler's third law. Kepler's third law. लॉ ऑफ पिरियड म्हणतात. See here, the orbit, a major axis, a minor axis, हा सूर्य. मेजर ऍक्सिस ची लांबी 2a असते. मायनर ऍक्सिस ची लांबी 2b असते. आणि हा प्लॅनेट आहे, हा रिव्हॉल्व. एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा टाइम त्याला म्हणतात पिरियड ऑफ प्लॅनेट. 2a length of major axis, 2b length of minor axis, a semi major axis, semi means अर्ध, major axis. मी याला RB म्हणू शकतो, AB म्हणू शकतो. मग केपलर थर्ड लॉ काय? एक फेरी पूर्ण प्लॅनेटला सूर्याच्या भोवती करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे त्याचा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब किंवा टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, काही म्हणू शकतो. आणि इट इज द स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय? The square of period of revolution of a planet around sun is directly proportional to cube of length of semi major axis of its elliptical ऑर्बिटच्या सेमी मेजर ऍक्सिसच्या लेंथच्या क्यूबशी टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब. कधी कधी हे असंही लिहितात
डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर भागाकार कॉन्स्टंट असतो, t² divided by a³ is equal to constant. So t² a raised to -3 is equal to constant. असंही लिहिता येतं, असंही लिहिता येतं. म्हणून आपण 3 लॉ पाहिले. एक लॉ ऑफ ऑर्बिट k प्लस लॉ 3 आहेत. एक फर्स्ट लॉ, त्याला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात. दुसरा सेकंड लॉ, बरोबर. सेकंड लॉ म्हणलं की लॉ ऑफ एरिया रे, ऑफ एरिया. आणि थर्ड लॉ केपलरचा, त्याला दुसरं नाव लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. इथे dA/dt इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इथे ऑल प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्टिकल ऑर्बिट हे शॉर्ट मध्ये सांगितलं. ओके. त्यानंतर व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी, समजा या ठिकाणी ही एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती, आणि इथं बांधली, हे बांधलंय, इथं बांधून टाकलं, बांधून टाकले. किती एनर्जीने बांधली, किती एनर्जीने बांधले, बांधले. ते काढण्यासाठी त्यांना सेपरेट करण्यासाठी किती एनर्जी लागेल. करण्यासाठी किती एनर्जी लागेल. एनर्जी लागेल. त्या एनर्जीला बाइंडिंग एनर्जी म्हणतात. म्हणजेच काय, समजा ही 10 जूलने बांधलेली असेल, तरी ही 10 जूल एनर्जीने बांधली असेल, तरी हे सेपरेट, एकमेकांपासून सेपरेट करण्यासाठी, सेपरेट बाय एनर्जी, हे दोघं सेपरेट केले. सेपरेट करण्यासाठी किती एनर्जी लागेल. 10 जूल. मग तुम्ही असं म्हणू शकता, हे दोघं किती एनर्जीने बांधलेत. जेवढी एनर्जी त्यांना सेपरेट करण्यासाठी लागते, जेवढी एनर्जी त्यांना एस्केप करण्यासाठी लागते, सेपरेट करण्यासाठी लागते, तेवढ्या एनर्जीने ते बांधले. मग या ठिकाणी पहा, समजा ही पृथ्वी, ही अर्थ आहे. मग हिच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड क्षेत्र. मग ही जर बॉडी असेल, तर ही बॉडी किती एनर्जीने बांधली. हाऊ मच एनर्जी. तिला इथून बाहेर पाठवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते, समजा गुरुत्वीय बलाच्या बाहेर पाठवायची म्हणजे एस्केप करायची, एस्केप करण्यासाठी जर 10 जूल एनर्जी लागत असेल एस्केप करण्यासाठी, तर तिची एनर्जी 10 जूलने बांधली असा अर्थ होतो. कळलं. अरे कळलं की नाही. किती एनर्जीने बांधली, तर ती काढायची असेल तर तिला तिची सुटका करण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढ्या एनर्जीने ती बांधलेली, तिला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. तिला काय म्हणतात, बाइंडिंग एनर्जी. आणि म्हणून या ठिकाणी व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट.
बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट, बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट आपण शॉर्ट मध्ये बीई म्हणू. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. मग बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट मीन्स काय? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, the minimum amount of energy required to escape satellite from Earth's gravitational field is called binding energy of a satellite. कमीत कमी ऊर्जा जेणेकरून तो सॅटेलाइट एस्केप होईल, सुटका होईल, गुरुत्वीय बलाच्या बाहेर जाईल. जेवढी एनर्जी सॅटेलाइटला गुरुत्वीय बलाच्या बाहेर पाठवण्यासाठी लागते त्या एनर्जीला बाइंडिंग एनर्जी असं म्हणलं जातं. तेवढ्या एनर्जीने तो बांधलेला असतो. मग आपण बाइंडिंग एनर्जी वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या काढणार आहे. सॅटेलाइट याच एवढ्या उंचीवरती पृथ्वीच्या भोवती फिरत असेल तर तो पृथ्वीशी किती एनर्जीने बांधला, म्हणजे त्या फिरणाऱ्या सॅटेलाइटला तिथून सुटका करायची जेवढी एनर्जी लागलेली असेल तेवढ्या एनर्जीने बांधलेला असेल. सॅटेलाइट याच एवढ्या उंचीवरती स्थिर असेल त्यावेळची बाइंडिंग एनर्जी काय? पृथ्वीच्या सरफेसवरती स्थिर असेल त्यावेळची बाइंडिंग एनर्जी काय? मग मला सांगा, समजा ही पृथ्वी, ही अर्थ आहे आणि हा सॅटेलाइट आहे इथे, याची बाइंडिंग एनर्जी काढायची आणि हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथं संपत. मग याची सुटका करण्यासाठी टोटल एनर्जी एवढी लागली. त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला बाइंडिंग असते. याचा अर्थ बाइंडिंग एनर्जी किती एनर्जीने बांधले, जेवढी टोटल एनर्जी एस्केप करण्यासाठी सुटका करणे याच्या विरुद्ध बांधणे. बाइंडिंग एनर्जी बरोबर मायनस टोटल एनर्जी, रिलेशन. मग टोटल एनर्जी बरोबर काय? मग टोटल एनर्जी बरोबर काय? कायनेटिक प्लस पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल? 1 पोटेन्शियल काढावं लागेल, 2 कायनेटिक काढावं लागेल, 3 त्यावरून टोटल एनर्जी काढावं लागेल आणि 4 बाइंडिंग बरोबर मायनस टोटल एनर्जी यावरून बाइंडिंग एनर्जी काढावं लागेल. एवढ्या 4 स्टेप. मग बाइंडिंग एनर्जी कोणत्या सॅटेलाइटची? एक्सप्रेशन नंबर 1, बाइंडिंग एनर्जी ऑफ ऑर्बिटिंग म्हणजे फिरणार ऑर्बिटिंग सॅटेलाइट ॲट हाईट h अबोव द सरफेस ऑफ अर्थ, फिरणारा सॅटेलाइट. मग कन्सिडर करा, समजा ही अर्थ आहे, ही अर्थ, तिचं इथं मास आहे m, ही रेडियस आहे r आणि एवढ्या उंचीवरती हा सॅटेलाइट आहे आणि हा फिरतोय असा. कसा फिरतोय? सर्क्युलर ऑर्बिट. हे मास आहे सॅटेलाइट. मग जर फिरत असेल तर क्रिटिकल वेलॉसिटी असेल सर्क्युलर ऑर्बिट हा h. मग टोटल काय रे? ही रेडियस ऑफ ऑर्बिट. डायग्राम सेम.
मग मला सांगा पोटेन्शियल एनर्जी काढायची या ठिकाणची. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल multiplied by mass of satellite. Potential energy is equal to gravitational potential minus g capital M planetचं mass divided by प्लॅन हा इथं आहे म्हणजे सेंटर पासून अंतर किती r plus h multiplied by mass of satellite small m आणि मग potential energy minus g capital M small m divided by r plus h. मी इथं कंस टाकतोय प्रत्येक वेळेस. हे पोटेन्शियल एनर्जी आली. से दॅट इक्वेशन. सॅटेलाइट फिरतोय याचा अर्थ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट 1/2 मास ऑफ सॅटेलाइट इंटू त्याचा वेगाचा वर्ग. बट पीसी इज इक्वल टू काय? स्क्वेअर रूट ऑफ जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर प्लस एच. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? 1/2 m inside the bracket square root of gm divided by r plus h कंसाचा वर्ग. वर्ग केला वर्गमूळ कॅन्सल होईल. 1/2 m into gm divided by कंस घ्यायचा इथं r plus h. So kinetic energy is equal to capital G capital M small m divided by 2 inside the bracket r plus h. R plus h. So that equation number 2. पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असते. काय आली इथं बाजूला लिहितो. पोटेन्शियल एनर्जी काय आली? निगेटिव्ह. कायनेटिक एनर्जी काय आली? पॉझिटिव्ह. आता पुढचं काढू. थर्ड, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल प्लस कायनेटिक. So total energy is equal to potential किती? minus G capital M small m divided by R plus H plus kinetic किती? G M small m divided by 2 inside the bracket R plus H. Total energy is equal to common काय निघतंय रे? G M divided by R plus H. inside the bracket इथं काय राहील? -1. इथं राहील 1/2. एक मधून किंवा या ठिकाणी काय नाही म्हणजे 1. टोटल एनर्जी इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R प्लस H. 2 एक 2 म्हणजे -2 प्लस 1 into 1 1 and denominatorचा प्रोडक्ट 1 into 2 2. Total energy is equal to GM divided by R plus H inside the bracket -1 divided by 2. Minus into plus minus, minus into plus minus, minus into plus minus. So we can write here total energy is equal to minus GM divided by 2 inside the bracket R plus H. Say that equation number 3. It is the total energy. It is the total energy of orbiting satellite. Okay. But binding काढायची. Binding energy बरोबर minus total energy असते. So binding energy is equal to minus total energy ची किंमत टाकतो इथं total energy minus GM divided by 2 inside the bracket R plus A. Minus काय होईल? Plus होईल. So binding energy is equal to
GMM divided by 2 inside the bracket R plus H, and it is the binding energy of orbiting satellite. Kai binding energy of orbiting satellite. मग ऑर्बिटिंग सॅटेलाइट याची पोटेन्शियल एनर्जी -GMM डिवायडेड बाय R plus H. याला कंस टाकत जायचा, कॅल्क्युलेशनला घोटाळा होतो. कायनेटिक एनर्जी GMM divided by 2 inside the bracket R plus H. टोटल एनर्जी आलती -GMM divided by 2 R plus H, आणि बाइंडिंग आली प्लस GMM divided by 2 R plus H. ऑर्बिटिंग सॅटेलाइटची कायनेटिक आणि पोटेन्शियल ही कशी आली बघा. सेम फॉर्म्युला आली. दुसरी गोष्ट या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ही कशी पॉझिटिव्ह आहे, ही कशी निगेटिव्ह आहे, ही कशी निगेटिव्ह आहे, आणि ही कशी पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा, ऑर्बिटिंग सॅटेलाइटला पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह, ऑलवेज निगेटिव्ह, कायनेटिक पॉझिटिव्ह, टोटल निगेटिव्ह आणि बाइंडिंग पॉझिटिव्ह. कायनेटिक आणि बाइंडिंग ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. कायनेटिक आणि बाइंडिंग ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. कायनेटिक आणि बाइंडिंग ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. आता आपण बाइंडिंग एनर्जी काढणार आहेत स्टेशनरी, याचा अर्थ स्थिर. सेकंड नंबर, बाइंडिंग एनर्जी ऑफ स्टेशनरी म्हणजे रेस्ट सॅटेलाइट at height h above the surface of Earth. Consider here Earth आहे. या अर्थचं टोटल मास इथे कॅपिटल M, ही रेडियस कॅपिटल R, आणि सॅटेलाइट इथे त्याचा मास M. स्थिर आहे तो, स्थिर म्हणजे VC किती फॉर रेस्ट or stationary. क्रिटिकल वेलोसिटी किती रे 0, कारण तो फिरत नाही. मग व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सॅटेलाइट. सेम ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असतंय -GM प्लॅनेटचं. इथली काढायची तर R plus H सेंटर पासूनचा अंतर मल्टिप्लाइड बाय स्मॉल m. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -GMM divided by R plus H. Say that equation 1. For stationary satellite, VC किती 0, त्यामुळे कायनेटिक एनर्जी किती 1/2 mvc². सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. सो दॅट स्टेशनरी असल्यामुळे मग टोटल एनर्जी किती? टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल प्लस कायनेटिक. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू -GMM divided by R plus H plus 0. So total energy is equal to -GMM
divided by R plus H. This is the equation number 3. Now, what is the binding energy? But binding energy is equal to minus total energy. So binding energy is equal to हा minus total energy या bracket मध्ये लिहू minus GMM divided by R plus H. Minus minus क्या plus होईल, binding energy is equal to GMM divided by R plus H. So that equation number 4. This is an expression for binding energy of stationary satellite at height h. आता आणायचा पृथ्वीवरती म्हणजे h झिरो करायचा. म्हणजे काय करायचा, h झिरो करायचा. आता पहा बाइंडिंग एनर्जी ऑफ स्टेशनरीच आहे, पण कुठे स्टेशनरी, ॲट सरफेस ऑफ अर्थ. बाइंडिंग एनर्जी, तिसरे कंडिशन, बाइंडिंग एनर्जी ऑफ स्टेशनरी or rest satellite at surface of earth. Surface of earth. ओके, ही समजा या ठिकाणी ही अर्थ, हे सेंटर, तिथं मास कॉन्सन्ट्रेट, ही रेडियस आहे आर, आणि इथं हा सॅटेलाइट आहे, हा सॅटेलाइट मास आहे एम. जर स्टेशनरी असेल तर व्हीसी किती रे, झिरो असते. मग व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GM डिवाइड बाय, हे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सॅटेलाइट. सो पोटेन्शियल एनर्जी काय आली, मायनस GMM डिवाइडेड बाय R. So that equation 1. Satellite is stationary. Satellite is a stationary. त्यामुळं Vc किती, झिरो. त्यामुळं कायनेटिक एनर्जी किती, डायरेक्ट लिहितो आता, दॅट इज झिरो. सो दॅट इक्वेशन. What is total energy? Potential plus kinetic. So total energy is equal to potential minus GMM divided by capital R plus 0. So total energy is equal to minus GMM divided by R. So that equation number 3. But binding energy he is equal to minus total energy. So binding energy is equal to minus inside the bracket minus GMM divided by R. Hence binding energy is equal to minus minus plus capital G small capital M divided into small m divided by R. And this is an expression for binding energy of stationary satellite at surface of earth. At surface of earth. इथे थांबूया. ओके, and stop here.